पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 21,413 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे 3 मार्च 2025 आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि फी सुद्धा खूप कमी यामध्ये ठेवण्यात आली आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये, कारण की या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही आहे यामध्ये, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही, इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे डायरेक्ट 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। बाकीच्या भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर भरतीची जे निवड प्रक्रिया, जे चयन प्रक्रिया जी असते ते खूप हार्ड असते। त्यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा असते, ग्राउंड असते, मेडिकल असते। हे सर्व चयन प्रक्रिया झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपलं चयन त्या ठिकाणी केलं जाते, आपलं सिलेक्शन केलं जाते। पण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये तसं नाही आहे। 10वीच्या पर्सेंटेजवरच तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा यावर्षी कटऑफ कमी जाणार आहे याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सुद्धा काही ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय त्याचे उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांचा कटऑफ पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज होते हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना या ठिकाणी किती पर्यंत पर्सेंटेज आहे। ठीक आहे, 90च्या वर तर किती विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे, 80%च्या वर तर किती विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे। ठीक आहे, तर हा अंदाज या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे सुद्धा या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही भरती चालू आहे 21,413 जागांसाठी आणि एकदम शाई ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो। सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। एबीपीएम पदामध्ये असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाकसेवक मध्ये, आणि त्याचबरोबर बीपीएम मध्ये सिलेक्शन झालं ब्रांच पोस्टमास्टर मध्ये तर पगार 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे। आणि किती काही जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, हे सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आपण फॉर्म भरला तर त्याला जे विद्यार्थी मित्रांनो जास्त पैसे लागत नाही, एक लक्षात ठेवा। बाकी एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर फी नाही ठेवण्यात आली आहे। कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजो पण एसबीसी एसबीसी 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही। ठीक आहे, तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरू शकता, कसं आहे तेवढं आपल्या किस्मतवर या ठिकाणी ठेवून देत आहे। फ्रीमध्ये जर आपल्याला एखादी नोकरी जर भेटत असेल तर नक्कीच जे ते चांगली गोष्ट आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ह्यामध्ये जे काही ना काही किस्मतचं सुद्धा या ठिकाणी मॅटर करते, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला फॉर्म भरून टाकायचा, कारण की जास्त यामध्ये जे फी ठेवण्यात आली नाही, एक लक्षात ठेवा। आणि डायरेक्ट सिलेक्शन यामध्ये होणार आहे, पेपर वगैरे काही नाही यामध्ये। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर 2022-23 ची भरती आली होती, तर त्यावेळेस जे कटऑफ खूप कमी गेला होता। मी तुम्हाला असं कोण सांगितलं स्टार्टिंगला थंबनेल मध्ये आणि टायटल मध्ये 50-60%, 70%, 80%, 90% या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर 2022-23 ला विद्यार्थी मित्रांनो कटऑफ लागला होता। ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या डिव्हिजनचा कटऑफ जास्त जाते, कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी सुद्धा जातो। ठीक आहे, ज्या ठिकाणी खरंच कमी अर्ज आले असेल तर तिथं कमी सुद्धा कटऑफ जातो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो 2022-23 चा जे कटऑफ लागला होता, रिझल्ट लागला होता, तर त्यावेळेस कटऑफ किती गेला होता तर मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो। तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे 2022-23 चा जो कटऑफ होता, तर गोवा डिव्हिजनचा जो कटऑफ गेला होता, तर पहा मी तुम्हाला सांगून देतो ओबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ गेला होता फक्त 50% या ठिकाणी कटऑफ गेला होता, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। आणि त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा यूआर कॅटेगरीचा जो कटऑफ गेला होता हा 65% या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं विद्यार्थ्यांचं। गोवा डिव्हिजनचा जो कटऑफ आहे हा जे जीडीएस एबीपीएमचा जो कटऑफ आहे यूआर कॅटेगरीचा हा 65% विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। आणि गोवा डिव्हिजनचा जीडीएस बीपीएमचा जो पदाचा जो कटऑफ आहे यूआर कॅटेगरीचा तर हा 64 मुलांचं सिलेक्शन झालं होतं। त्याचबरोबर जे गोवा डिव्हिजनचा कटऑफ यूआर कॅटेगरीचा जो कटऑफ आहे एबीपीएम पदाचा तर हा 62% मुलांचं सिलेक्शन झालं होतं। गोवा डिव्हिजन मध्ये एबीपीएम पदाचा यूआर कॅटेगरीचा जो कटऑफ गेला होता हा फक्त
60% गेला होता। त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे BPM पदाचा OBC कॅटेगरीचा फक्त 60%वर सिलेक्शन झालं होतं, 60%वर कडाप गेला होता। गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे ST कॅटेगरीचा हा फक्त 43%वर या ठिकाणी कडाप गेला होता, 43%वर मुलांचं सिलेक्शन झालं होतं या ठिकाणी। आणि गोवा डिव्हिजनमध्ये UR कॅटेगरीचा जो कडाप गेला होता हा BPM पदाचा हा 63%वर या ठिकाणी सिलेक्शन मुलांचं झालं होतं, ठीक आहे। तर यावरून तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागला असेल विद्यार्थी मित्रांनो की किती कमी या ठिकाणी गोवा डिव्हिजनचा कडाप या ठिकाणी गेला होता, ठीक आहे। तर कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जातो आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप जे विद्यार्थी मित्रांनो जास्त जातो एक लक्षात ठेवा। तर ज्या ठिकाणी कमी अर्ध आले असेल तर नक्की त्या ठिकाणी कडाप कमी जातो। तर ह्यामुळेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की कमी ज्यांना पर्सेंटेज असेल त्यांची सुद्धा या ठिकाणी चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे, ठीक आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखचे जेव्हा रिझल्ट लागते तर एकच लिस्ट लागत नाही, तर जवळपास 7 लिस्ट महाराष्ट्राचे लागते, 7 लिस्ट लागते। पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झाले नाही, दुसऱ्यांनी झालं, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्यामध्ये तो होणार आहे। तर एवढं आपल्याला ज्या विद्यार्थी मित्रांनो संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे ते मी तुम्हाला सांगून देतो। तर सर्वात मी तुम्हाला सांगून देतो सर्वात कमी जो कडाप जाणार आहे तर हा चंद्रपूर डिव्हिजनचा कडाप कमी जाऊ शकतो एक लक्षात ठेवा, कारण की 147 जागा आणि तो जो विद्यार्थी मित्रांनो नक्षलग्रस्त एरिया तिकडला चंद्रपूर डिव्हिजनच्या तिकडला, तर जास्त मूल्य तिकडे जात नाही, तर चंद्रपूर डिव्हिजनचा कडाप कमी या ठिकाणी जाणार आहे। यावर्षी 147 जागा तिथं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर पालघर डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी या ठिकाणी जाणार आहे। पालघरमध्ये सुद्धा जवळपास 60 जागा आहे, 58 ते 60च्या आसपास जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा एक लक्षात ठेवा। तर 47 जागा ज्या पालघर डिव्हिजनला आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जे कराड डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी या ठिकाणी जाणार, 30 जागा त्या ठिकाणी, आणि मिरज डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी या ठिकाणी जाऊ शकते। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो रायगड डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी जाण्याची शक्यता, कारण 80 त्या ठिकाणी जागा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी जाणार आहे, 94 जागा रत्नागिरी डिव्हिजनला आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बारामती डिव्हिजनचा सुद्धा थोडाफार कमी या ठिकाणी कटाप देऊ शकता, कारण की जागा कमी आहे त्यामुळे तिथं जास्त अर्ज या ठिकाणी येणार नाही। 27 जागा आहे बारामती डिव्हिजनला। बरोबर जे आहे श्रीरामपूर डिव्हिजनचा सुद्धा थोडाफार कटाप कमी जाऊ शकते, कारण की 37 जागा तिथं, आणि सिंधुदुर्गचा सुद्धा कटाप थोडाफार कमी जाऊ शकते, 34 जागा त्या ठिकाणी। आणि गोवा डिव्हिजनचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो कटाप कमी जाणार आहे। गोवा डिव्हिजनला 24 जागा आहे, कमी आहे, 24 जागा आहे गोवा डिव्हिजनला, त्यामुळे महाराष्ट्रातील जास्त मुले तिकडे फॉर्म भरणार नाही। गोवा डिव्हिजनला खूप कमी यावर्षी जागा एक लक्षात ठेवा, जास्त मुलं फॉर्म भरणारच नाही गोवा डिव्हिजनला, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ज्यांनी भरलाय, ठीक आहे, आता ज्यांनी तिकडे भरलाय एक लक्षात ठेवा, तर त्यांना परवडत नाही तिकडे नोकरी करणं, कारण की महाराष्ट्रापेक्षा खूप लांब आहे गोवा डिव्हिजन। गोवा डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रामध्येच येते, महाराष्ट्रातले मुलं गोवा डिव्हिजनला फॉर्म भरू शकते, ठीक आहे। पण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना गोवा डिव्हिजनला परवडत नाही, कारण की रूम भाडं तिथलं जे आपल्याला तिथं आपलं सिलेक्शन झालं तिथं रूम भाडं करून आपल्याला राहावं लागते। रूम भाडंच तिथं किती हे राहते, महागाचं राहते, आणि खाणं पिणं सुद्धा खूप त्या ठिकाणी म्हणजे परवडत नाही आपल्याला। त्यामुळे भरपूर मुलं तिथून जे विद्यार्थी मित्रांनो जॉब सोडून देते, आणि तिथं ज्या वरच्या वर जागा रिक्त राहते आणि वरच्या वर जास्त मुलं तिथं घेतल्या जाते गोवा डिव्हिजनला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर गोवा डिव्हिजनचं सुद्धा कडाप कमी जाण्याचे या ठिकाणी दाट चान्सेस आहे, कारण की महाराष्ट्राची जास्त मुलं तिकडे फॉर्म भरत नाही, कारण की तिकडे जे परवडत नाही। एखाद्याला फॉर्मही भरला त्याचं सिलेक्शनही झालं तर ते ज्या विद्यार्थी मित्रांनो जॉबही सोडते काही जण, कारण की त्यांना परवडत नाही, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कटाप कमी जाऊ शकतो। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी तर थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।